ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, यहुदी धर्मशास्त्र अनुसार, परंपरेनुसार एका व्यक्तीचे वस्त्र त्याची ओळख होती. त्या व्यक्तीचे सद्गुण, त्या व्यक्तीचे गुणवत्ता, त्या व्यक्तीची भक्ती, त्या व्यक्तीची प्रतिभा याचे प्रतीक होते. आणि आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो, जेव्हा येशू जात होता, नगरातून जात होता, तेव्हा काही व्यक्तींनी त्याच्या वस्त्राला स्पर्श केला आणि त्यांना आरोग्य लाभ मिळाले, रोगशांती मिळाली. खरोखर यहुदी धर्मशास्त्री अगदी बरोबर होते. विश्वासाने त्या व्यक्ती येशूकडे गेले आणि त्यांना विश्वास होता की त्यांच्या वस्त्राला स्पर्श केल्यानंतर आपण बरं होऊ. आणि असंच घडलं. कारण जसं मी आधी सांगितलं, यहुदी धर्मशास्त्रानुसार वस्त्र एका व्यक्तीची ओळख होती, त्याच्या सर्व गुणांचे प्रतीक होते. आपल्याला सुद्धा एक आध्यात्मिक वस्त्र मिळालेलं आहे आणि हे वस्त्र स्नान संस्काराच्या वेळी आपणास देण्यात आलं. आपण सांगू शकतो का की आपले हे आध्यात्मिक वस्त्र खरोखर येशूच्या गुणाने संपन्न आहे? बाप्तिस्माई पाचारणानुसार आपण जगतो का? आमेन.